1993चा प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट म्हणून एक कायदा आहे आणि या कायद्यामध्ये कितीही मोठा गुन्हेगार असला, कितीही हॅबिच्युअल ऑफेंडर असला तरी सुद्धा त्याची धिंड काढणे, त्याला उठाबशा करायला लावणे किंवा बोनेटवर बसून, आपण कात्रज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बघितलं की बोनेटवर बसून आरोपीची धिंड काढली, अशा प्रकारे कुठलीही धिंड आपण काढू शकत नाही. म्हणजे कोण? पोलीस काढू शकत नाहीत. काय झालं, लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन जे नव्यानं निर्माण झालं पुण्यामध्ये, त्या पुण्यातल्या पोलीस स्टेशनमधल्या एका पोलिसांनी मिळून एका आरोपीची धिंड काढली आणि सार्वजनिक उपद्रव करण्याच्या हेतूने किंवा सार्वजनिक ठिकाणी त्याची धिंड काढून त्याला वेगवेगळ्या शब्दामध्ये बोलले. तर याच्यावरून मानव अधिकार आयोगाने त्यांना 11 पोलीस कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही शो कॉज नोटीस, म्हणजे याचं कारण दाखवा की तुम्ही का त्या लोकांना किंवा त्या आरोपींना, संशयित आरोपींना अशा प्रकारे धिंड काढली. तर म्हणण्याचा उद्देश काय की कुठल्याही कायद्यामध्ये धिंड काढणे, उठाबशा काढणे किंवा बोनेटवर बसून फिरवणे हे पोलिसांच्या हातामध्ये नाही. तर मेन उद्देश म्हणण्याचा हा की एखाद्या आरोपीला आरोप सिद्ध झाल्यानंतर त्याला शिक्षा देणं हे सर्वस्वी काम हे न्यायव्यवस्थेचं आहे आणि ती फक्त न्यायव्यवस्थाच त्याचं काम करते, ते पोलीस करू शकत नाहीत. त्यामुळे धिंड काढणे, उठाबशा काढणे, बोनेटवर बांधणे किंवा मारणे, सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य करणे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. नवनवीन माहितीसाठी काळाकोट या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मनामध्ये असलेल्या समस्येबद्दल कमेंटमध्ये सांगा.